नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्समध्ये. तर आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन, हैदराबादी ग्रीन चिकन. तर हे बघा, ग्रीन चिकनसाठी लागणारं साहित्य आहे सर्वप्रथम चिकन, पण मी हे मिक्स घेतलं आहे, चिकन कलेजी आणि पेटा. आणि इथे आहे आलं लसूण पेस्ट, इथे आहे ह्या ग्रीन वाटपसाठी लागतं कोथिंबीर, पुदिना, लसूण, काजू आणि मिरची. ही तिखट मिरची घेतली आहे मी 6. आणि हे चिकन आहे म्हणजे मी 120 रुपयाचं घेतलं आहे, अर्धा किलोपेक्षा कमी आहे थोडं. आणि हे आहे कांदा, हा फोडणीसाठी आहे, उभा कापला आहे, हा बघा असा पातळ. आणि खडे मसाले. तर चला आता सर्वप्रथम मी हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. ग्रीन मसाला वाटून झालेला आहे. आता आपण चिकन फोडणीला देऊ, हैदराबादी ग्रीन चिकन. तर मंडळी, मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करते. गॅस चालू केलाय. आता जरा कढई गरम होऊ दे, मग मी याच्यामध्ये तेल टाकणार आहे. कढई गरम झाली आहे, आता मी तेल टाकते. दोन मोठे चमचे तेल टाकले मी. तर गॅस जरा मोठा करते म्हणजे हे तेल चांगलं गरम होईल. तेल मस्त गरम झालंय. आता मी याच्यामध्ये तमालपत्र टाकलंय, थोडासा खडा मसाला आहे, आणि हा कांदा जो मी उभा बारीक कट करून घेतलाय तो टाकलाय. आणि मी याला मस्त आता ढवळून घेते. त्याला लाल करूया कांद्याला एकदम, आणि मग त्याच्यावरती मी चिकन टाकणार आहे. कांदा मस्त लाल होऊ दे. जरा 5 मिनिटं आपण याला असं मस्त फिरवत राहू तेलावरती. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चिकन टाकणार आहे आणि मग ते वाफेवरती 15 मिनिटं तरी मी ते ठेवणार आहे शिजत. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जो आपण ग्रीन मसाला केलाय तो मसाला टाकणार आहे. ग्रीन चिकन खूप टेस्टी लागतं मंडळी, एकदा खाऊन बघा. बिना मसाल्याचं, फक्त ओल्या मिरचीमध्ये पुदिना कोथिंबीर, जे तुम्हाला मी ग्रीन वाटण दाखवलंय त्याच्यामध्ये तुम्ही एकदा करून बघा. चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं ग्रीन चिकन. पण चिकनचे खूप प्रकार आहेत, आपल्याला माहिती पण नसतील एवढे आहेत. पण आपल्याला जे माहिती आहे, जे आपल्याला येतात ते तर आपण करून काहीतरी खायला पाहिजे. नेहमी नेहमी लाल चिकन ग्रेव्हीवाला खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून म्हटलं चला आज ग्रीन चिकन बनवूया. थोडा थोडा लाल होत आलाय कांदा.
कांदा चांगला भाजलेला आहे बघा मस्त. आता मी याच्यामध्ये चिकन टाकते, जे मी इथे धुवून घेतलंय चिकन. हे बघा मिक्स आहे. आता मी ते या कांद्यामध्ये टाकणार आहे. आता हे ढवळून घेऊया. जर तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही थोडं दही ॲड करू शकता. जेव्हा हे कांद्या किंवा खडे मसाले फोडणीला टाकून त्याच्यामध्ये आपण हे चिकन जेव्हा हे स्टार्ट करतो रेसिपी, तेव्हा याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट दही टाकू शकता. पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी नाही टाकत आहे. दही टाकतात, कोणी कोणी नाही टाकत. तर दही टाकून याला वाफेवरती 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे टाकायचं आहे मी तुम्हाला दाखवते काय टाकायचं आहे ते सांगते. तर हे बघा आता याला मस्त आपण वाफेवरती ठेवूया. आता मंडळी मी हे चिकन वाफेवरती याच्यामध्ये शिजवणार आहे 10 मिनटं. आणि मी आता गॅस थोडा मोठा करते आणि कढईवरती झाकण ठेवते 10 मिनिटांनी. आता आपण ओपन करू आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण मसाला टाकणार आहे ते ॲड करू. तर मंडळी आता मी हे झाकण काढते. बघा मस्त शिजत आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा कशी वाफ निघते. थोडं ढवळून घेऊ आपण. आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते. आलं लसूण पेस्ट टाकून पण मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट पण टाकून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये जे आपण ग्रीन वाटण केलंय ग्रीन मसाल्याचं, हे बघा कोथिंबीर, पुदिना, लसूण, काजू, आता हे सगळं मिश्रण मी जे वाटप आहे ते सर्व मी आता या चिकन मध्ये टाकणार आहे. चिकन तर आपलं शिजलेलं आहे अर्ध, आता अर्ध शिजायचं बाकी आहे. आता यालाही मी एकजीव करून घेते पूर्ण. वाव खूप छान दिसतंय बघा. तुम्हालाही आवडलं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. मस्त एकजीव झाले बघा. एकदम हिरवगार मस्त दिसतंय बघा. किती छान. बघता क्षणी खावंसं वाटतंय पण अजून शिजायचं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आता आपण हे वाफेवरती शिजायला ठेवू. पाणी जास्त ॲड नाही करायचं आहे. मी पाणी थोडंसंच ॲड करणार आहे याच्यामध्ये. ते पण हे थोडंसं जे वाटण उरलेलं होतं हे जे राहतं ना प्लेटला चिपकून, मी ते फक्त घेणार आहे. हे बघा थोडंसंच, एकदम पातळ नाही करायचे मग टेस्ट नाही लागत. एकजीव असं घट्ट घट्टच चांगलं लागतं. हे बघा बस एवढंच ठेवणार आहे मी. आणि आता मी याला मस्त वाफेवरती शिजवणार आहे. मीठ पण टाकायचं आहे, अजून मीठ पण टाकते आता. तर आत्ता बारी आहे मिठाची. आता मी मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, जेवढं तुमचं चिकन असेल तेवढ्या अंदाजाने. आता मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलंय आणि मी आता झाकण ठेवते याच्यावरती. हे बघा आणि अजून 15 मिनिटानंतर झाकण काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे फायनल हैदराबादी ग्रीन चिकन रेसिपी.
चिकनला मस्तपैकी उकळी आलेली आहे बघा. चिकन शिजलेलं आहे, कशी वाफ येते. आणि हे चिकन बघून तर मला खूपच खावंसं वाटतंय. एकदम टेस्टी झालंय. तुम्हालाही चिकन आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हे चिकन बघून मला एकच गाणं आठवत आहे, आई किचन से आवाज चिकन कुकड़ुकू, तेरी भूख का इलाज चिकन कुकड़ुकू. तुम्हाला हे चिकन आवडतच असेल आणि सर्वांनाच चिकन आवडतं. मग ते काही असो, बिर्याणी असो, चिकन असो, मटन असो, चिकन सुक्का असो, काही असो, नॉनव्हेज प्रकार हे सगळ्यांना आवडतात. आणि हो, नॉनव्हेज व्हिडिओ बघायलाही सर्वांना आवडतात. तर प्लीज माझी व्हिडिओ बघा, जराही पूर्ण स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओला तुमचं भरभरून प्रेम द्या. आणि माझी गेली जी व्हिडिओ होती, जी मी टाकली होती की बांगडा फ्राय आणि कोळंबीचा रस्सा, तर त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिलंय. कमेंट तर जास्त नाही आल्या आहेत. कमेंट करा, कंजूसी करू नका. तुमची एक कमेंट पण मला खूप मोटिवेशन देऊन जाते मंडळी. तर तसंच प्रेम याही व्हिडिओला द्या. आणि मला कळलं आहे आता की तुम्हाला रेसिपीजच्या व्हिडिओ जास्त आवडतात बघायला. तर मी नेक्स्ट व्हिडिओ ही पुरणपोळीची बनवणार आहे. कारण आता येते होळी, आपल्या हिंदू लोकांचा महत्त्वाचा सण. शिमगा, पालखी, गावी तर खूपच मज्जा असते. पालखींची सुरुवात झालेली आहे, पण स्कूलमुळे आम्हाला जाता येत नाही आहे. नाही तर मी नेक्स्ट तुम्हाला दाखवणार होती पालखीचे व्हिडिओ गावचे. पण हरकत नाही, पुढच्या वर्षी नक्की बघेन, ट्राय करेन. आणि व्हिडिओला प्रेम द्या, बस एवढंच बोलायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी पुरणपोळीची बनवणार आहे, तर तुम्ही तीही नक्की बघा. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तेव्हा ती व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. हे बघा, हे चिकन आता झालेलं आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते. तर मंडळी, ग्रीन चिकन बघा बनून मस्त रेडी आहे. बघा, झालंय. तुम्ही हे ग्रीन चिकनवरती लिंबू पिळू शकता. पिळाच, खूप छान लागेल, टेस्टी. लिंबू पिळून याच्यावरती चपातीसोबत, भाकरीसोबत, भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हीही हे ग्रीन चिकन नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलंय आणि ते कसं झालंय. टेस्टीच होणार. तर तुम्ही ट्राय नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, प्राजक्ता ब्लॉग बघत रहा. बाय.